नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एक वार. आज सकाळी सकाळी मी आपल्यासमोर बघा, आज आपल्या या कलिंगडाच्या प्लॉटला 45 दिवस उलटून गेलेले आहेत आणि फार तर फार 60 दिवसाचं हे पीक असतं. बघा, अशा पद्धतीची झाडांमध्ये असे कलिंगड लागलेले आहेत बरं का. बघा, देखती हो जहां मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ बघा. आणि अशा पद्धतीनं पूर्णपणे आता सेटिंग झालेली आहे. आता 15 दिवसाचा अवधी राहिलेला आहे फक्त प्लॉट निघण्यासाठी. आणि सर्रास अशा पद्धतीने कलिंगड लागलेले आहेत. 45 दिवसाच्या मानाने साईज चांगली दिसून येते बरं का. तर आपण याची भरपूर अशी काळजी घेतलेली आहे बरं का. तर त्या मानाने आपल्याला चांगल्या प्रतीचं किंवा चांगल्या स्वरूपात उत्पन्न मिळेल अशी आशा वाटते. तर बघा, आता आपण हा जवळजवळ फळ पूर्ण होत आलेलंच आहे बरं का. 45 दिवसापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेला आहे. आता आपल्याकडे थोडं रेकॉर्डिंगची साधनं कमी असल्यामुळं मला म्हणजे मी स्वतः व्हिडिओमध्ये येऊ शकत नाही, कारण आपल्याकडे शूटिंग करायला स्वतंत्र माणूस नाही. हे बघा, ह्या अशा पद्धतीने सगळ्या अशी कलिंगड लागलेली आहे बरं का. आणि साईज पण खूप मोठी आहे, बघू शकता. हे बघा, है ना. व्यवस्थापन करण्यासाठी आपण हे अशा पद्धतीचे स्टिकर वगैरे लावले होते. त्याचप्रकारे मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. बघा, आपण जो नर असतो, नर फळमाशीवरचा, तो पकडण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीनं सापळे पण लावले होते. हे बघा, ह्याला कामगंध सापळे असं म्हणतात. आणि या ठिकाणी हे बघा, अशा पद्धतीनं माशी